नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाने महिपतला डिवचलेलं असतं. महिपत प्रियावरती इतका रागवलेला असतो की त्याने प्रियावरती प्राणघातक हल्ला केलेला असतो आणि त्याच्यामध्ये प्रिया खूपच जास्त जखमी झालेली असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे प्रियाला आता ब्लडची गरज असते. रक्ताची गरज असल्यामुळे प्रियाच्या आईवडिलांना म्हणजे इथे प्रतिमा आणि रविराज काका यांना बोलावलं जातं. पण त्या दोघांचंही ब्लड इथे प्रियाच्या ब्लड बरोबर मॅच होत नाही. कारण इथे प्रतिमाचं बॉम्बे ब्लड ग्रुप आहे आणि ते सायलीबरोबरच मॅच होतं आणि ते प्रियाबरोबर अजिबात मॅच होत नाही. ही गोष्ट अश्विनच्या लक्षात येते आणि तेव्हा अश्विनला कळतं की प्रिया ही खरी तन्वी नाही आहे. हे सत्य आता अश्विनच्या समोर आलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने सर्व पुरावे पुन्हा एकदा गोळा केलेले असतात. कारण अर्जुनला कळलेलं असतं की प्रियाला वकील मिळालेला आहे आणि काहीही झालं तरीसुद्धा प्रियाला जामीन मिळता कामा नये आणि यासाठी इथे आता अर्जुनने तिच्या विरोधामध्ये असे काही पुरावे गोळा केलेले असतात ज्याच्यावरून प्रिया ही खरी गुन्हेगार आहे हे कोर्टामध्ये सिद्ध होईल. त्यामुळे प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने प्रियावरती महिपत हल्ला करण्याचा प्रयत्न करतो आणि कशा पद्धतीने अश्विनच्या समोर प्रियाचं सत्य येतं, आपण पुढील प्रमाणे बघूया. तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं, काही करून प्रियाला जेलमधून बाहेर पडायचं आहे. कारण तिला जेलमध्ये राहायचं नाही आहे. जेलमध्ये राहिल्यानंतर एका बाजूला शिक्षा तर भोगतच असते, पण दुसऱ्या बाजूला महिपत येऊन सातत्याने प्रियाला धमकी देत असतो. तिला तो टॉर्चर करत असतो. म्हणत असतो की तू आहेस ना, तुझ्यामुळे माझी मुलगी जेलमध्ये आली आहे. तू बघितलंस, सरंजामेला मारलं, माझ्या माणसाला साक्षीदाराला मारलं, त्यानंतर तिसऱ्या माणसाला म्हणजे मधुभाऊंना अर्धवट मारले. त्यांचा हाफ मर्डर झालाय ना, त्यांना अर्धवटच मारले. आता वेळ आहे तुझी. तुला एकदा संपवलं ना, मग त्या सायली आणि अर्जुन या दोघांनाही संपवणार, असं महिपतने तिला सांगितलेलं असतं. म्हणजे आता माझी बारी आहे हे प्रियाला कळतं आणि त्यामुळे इथे प्रियाने तेव्हाच ठरवलेलं असतं की जेलमध्ये राहिले तर महिपत मला कसाही मारू शकतो, अगदी कसाही. तो माझा जीव घ्यायला काही मागे पुढे बघणार नाही. तेव्हा मला इथे राहून जमणार नाही आहे. मला काही करून इथून बाहेर पडावंच लागेल आणि त्यासाठी तिने जे नाटक केलं चक्कर येण्याचं, त्याच्यामध्ये तर तिला अगदी 10पैकी 10 गुण मिळतात. ती बरोबर तिथून बाहेर पडते आणि येऊन मस्तपैकी हॉस्पिटलच्या मऊ मऊ गादीवरती छान पद्धतीने झोपते. अश्विन तिला चांगल्या हॉटेलमधून इथे चटमटीत जेवण आणतो आणि ते चमचमीत जेवण आता प्रिया खात असते आणि छान आरामात राहत असते आणि ती गप्प राहत नाही. अश्विनच्या सदैव पाठीशी लागलेली असते की माझ्यासाठी वकील बघ, मला लवकरात लवकर बाहेर काढ आणि सगळं खापर तिने महिपत आणि साक्षीवरती फोडून ती मोकळी झालेली असते. तिने आता एवढंच सांगितलेलं असतं, मी जी काही साक्ष दिली आहे ना, ती मी महिपतच्या भीतीने दिली, कारण त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे म्हणून मी खोटी साक्ष दिली, माझा जीव वाचवण्यासाठी. तेव्हा इथे प्रिया हे सगळं खोटं बोलते कारण तिला आता जेलमधून काही करून बाहेर पडायचं आहे. तसंही तिने कोर्टामध्ये साक्षीच्या विरोधात साक्ष देऊन साक्षी आणि महिपत बरोबर वैर हे पत्करलेलंच आहे. पण आता तिला काही करून तिथून बाहेर पडायचं आहे आणि पुन्हा एकदा स्वतःचा जीव हा वाचवायचा आहे आणि त्यासाठी अश्विन तिला वाटेल ती मदत करतोय. अगदी वकील शोधण्यापासून ते तिला कशा पद्धतीने बाहेर काढायचं इथपर्यंत सगळं ठरलेलं असतं आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे प्लॅनिंग सुरू झालेलं आहे आणि ही बातमी आता चैतन्यने अर्जुनला सांगितले की तन्वीला वकील मिळालाय, प्रियाला वकील मिळालाय. तेव्हा अर्जुन ठरवतो की वकील मिळू दे, पण काहीही झालं तरीसुद्धा तिला जामीन मिळता कामा नये. काहीही झालं तरी ती बाहेर येता कामा नये. तिला तिच्या गुन्ह्याची शिक्षा ही मिळायलाच हवी, असं इथे अर्जुनचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणतो की ती कोर्टामध्ये हेच सिद्ध करेल की ती खोटं का बोलली. महिपतने धमकी दिली म्हणूनच ना, पण मी कोर्टामध्ये हे सिद्ध करेन की ती स्वतःच्या मर्जीने खोटं बोलत होती. ती स्वतःच्या मर्जीने मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष देत होती. या सगळ्या गोष्टी मी सिद्ध करेन. तिची आणि साक्षीची चांगली मैत्री होती. पैशासाठी ती तिला मदत करत होती. या सगळ्या गोष्टी सिद्ध करायला मला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही.
त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाच्या वकिलाने सांगितलेलं असतं की एक काम करायचं, तुम्ही आता कोर्टामध्ये एवढंच बोलायचं की महिपतने तुमच्यावरती प्राणघातक हल्ला केला होता. याआधी त्याने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला आहे का? तेव्हा प्रिया म्हणते, हो, बऱ्याचदा त्याने माझा गळा दाबला आहे, त्याने मला मारण्याचा प्रयत्न केला आहे. तेव्हा इथे वकील म्हणतात, मग तुम्हाला अजून एकदा तेच करायचं आहे. तुम्ही हॉस्पिटलमध्ये आहात, तुम्ही असं काहीतरी करा की त्या महिपतने पुन्हा एकदा तुमचा गळा दाबला पाहिजे. एकदा का त्याच्या हाताचे फिंगरप्रिंट्स तुमच्या गळ्यावरती आढळले, त्याने तुमच्यावरती कशा पद्धतीने हल्ला केला हे हॉस्पिटलला कळलं की मग सगळ्यांना खात्री पटेल की तुम्ही जे बोलताय ते खरं आहे. महिपतने तुम्हाला मारण्याचा प्रयत्न केला, तुम्ही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी साक्ष दिली, या गोष्टीवरती सगळ्यांचा विश्वास बसेल. तुम्ही तेच करा. तुम्ही आता पुन्हा एकदा त्या महिपतला असं काहीतरी बोला की तो स्वतःहून तुमच्यावरती अटॅक करायला आला पाहिजे. आणि प्रिया तेच करते. प्रिया आता इथे फोन मिळवते. हॉस्पिटलमधून ती महिपतला फोन करते आणि त्याला वाटेल तसं बोलते की बघा, मी तुमच्या मुलीपेक्षा, तुमच्या मूर्ख मुलीपेक्षा हुशार आहे की नाही? मी आले की नाही जेलमधून बाहेर, छान इथे आरामामध्ये आता हॉस्पिटलच्या का होईना पण गादीवरती, मऊमऊत गादीवरती मी झोपते, चांगलं चुंगलं खाते. आणि तुमची मुलगी काय खाते? तिथे इथे बिना शेकलेल्या म्हणजे कच्च्या पोळ्या आणि डाळीचं पाणी, आणि तिथे मच्छरमध्ये झोपते. बघितलंत ना कशी वाट लावून ठेवले? तुमच्या दोघांचं मी मांजर केले मांजर, उंदीर केले उंदीर. म्हणजे इथे प्रिया तोंडाला येईल ते त्या महिपतला बोलत असते. ती म्हणते, तुम्ही माझं काही वाकडं करू शकणार नाही. अहो, तुम्ही आहे ना माणसं पाठवता मारायला, त्या माणसांच्या मागे तुम्ही लपून बसता, तुम्ही स्वतः कधीच पुढे येत नाही. असं जेव्हा प्रिया आता महिपतला म्हणते, तेव्हा प्रेक्षकांनो महिपतला खूप जास्त राग येतो. इतका राग येतो की तो म्हणतो, चला, या चुचुंदरीचं तोंड बंद करायची वेळ आली आहे. तशी पण तिला शिक्षा भोगायची नाही आहे ना, एकदाच पाठवतो ना ढगात. आणि इथे महिपत स्वतः आता आलेला असतो. ज्या ठिकाणी प्रियाला ठेवण्यात आलेला असतो हॉस्पिटलला, त्या ठिकाणी महिपत येतो तिच्यावरती हल्ला करायला. तेव्हा इथे प्रिया महिपतला बघून इतकी घाबरते की ती पळून जाण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा महिपत तिच्या मागावरती जातो आणि तिच्या पोटामध्ये इथे चाकू मारतो आणि महिपत तिथून सटकतो, लगेचच निघून जातो. तेव्हा इथे प्रिया आरडाओरडा करते, तर तिच्या पोटामध्ये जिथे चाकू लागलेला असतो त्याने खूपच जास्त रक्तस्राव झालेला असतो, खूप जास्त ब्लड लॉस झालेला असतो आणि त्यामुळे तिची प्रकृती बिघडलेली असते. तिला लगेचच ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जातात. तेव्हा अश्विन लगेचच धावत पडत येतो. बघतो तर इथे प्रियाची अवस्था फारच बिकट झालेली असते. ऑपरेशन थिएटरमध्ये नेलेलं असतं, पण तिचा जो ब्लड ग्रुप आहे तो कुठेही मिळत नाही. ब्लड बँकेमध्ये सुद्धा नसतो, हॉस्पिटलच्या ब्लड बँकेमध्ये सुद्धा नसतो. आता काय करायचं? तेव्हा इथे आता अश्विन एक आयडिया करतो. तो प्रतिमा आत्या आणि रविराज काकांना फोन करतो आणि तो रिक्वेस्ट करतो. म्हणतो की हे बघ काका, तू आणि आत्या, तुम्ही दोघेजणं लवकरात लवकर हॉस्पिटलला या. मला माहिती आहे तुमचा तन्वीवरती राग आहे, पण शेवटीला ती तुमची मुलगी आहे ना, ती आता मरणाच्या दारामध्ये उभी आहे. तेव्हा प्लीज वेळ न घालवता तुम्ही लवकरात लवकर या. तन्वीला रक्ताची खूप गरज आहे. तिला जर योग्य वेळेवरती रक्त नाही मिळालं तर तिचा जीव धोक्यात येऊ शकतो. ती मरणाच्या दारात उभी आहे. मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज तुम्ही या. तेव्हा इथे महिपतने आपली माणसं तिच्यावरती लक्ष ठेवायला ठेवलेली असतात. ती मेली का जगली हे विचारण्यासाठी आता महिपतने पुन्हा एकदा फोन केलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे महिपतला सारखं सारखं प्रियाचं ते बोलणं, चिडवण्याचं बोलणं आठवत असतं आणि तो भयंकर चिडलेला असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनने प्रतिमा आणि रविराज काकांना बोलवल्यानंतर ते दोघेजण आलेले असतात. कारण शेवटीला गुन्हेगार असली तरीसुद्धा ती त्यांची मुलगी आहे आणि त्यांना वाटत नाही आहे की ती मरावी, म्हणून ते दोघेजण आलेले असतात. आता प्रियाचं जे ब्लड ग्रुप आहे ते प्रतिमाबरोबर मॅच होईल किंवा रविराज काकांबरोबर मॅच होईल असं सगळ्यांनाच वाटत असतं. संपूर्ण सुभेदारसुद्धा आलेले असतात, सगळेजण घाबरलेले असतात. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते, अश्विन मी आले, तू दे माझं रक्त माझ्या मुलीला. तेव्हा अश्विन म्हणतो की याआधी तुमच्या दोघींचं रक्त मॅच झालं आहे का? तेव्हा प्रतिमा म्हणते, नाही, प्रियाबरोबर तर नाही, पण सायलीबरोबर बऱ्याचदा मॅच झाले, माहिती आहे ना तुला? तेव्हा अश्विन म्हणतो, हो मला माहिती आहे, पण आता तुझं ब्लड ग्रुप जर तू तन्वीला एकदाही दिलेला नाही आहेस तर चेक करावं लागेल की तुमचं ब्लड ग्रुप मॅच होतं आहे की नाही ते. तेव्हा प्रेक्षकांनो,
इथे आता प्रतिमाचं ब्लड ग्रुप हे बॉम्बे ब्लड ग्रुप आहे, म्हणजे वेगळंच आहे. त्या ब्लडची माणसं खूप कमी असतात आणि ते ब्लड ग्रुप आता प्रतिमा आणि सायली या दोघींचं एकमेकींना मॅच होतं. पण आता प्रिया त्यांच्या खानदानातलीच नाही आहे. प्रियाचा आणि त्यांचा जवळ काडी मात्र संबंध नाही आहे. तर त्यांचा ब्लड ग्रुप काय मॅच होणार? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता महिपतचा जो काही वार असतो तो जरासा फेल गेलेला असतो. कारण प्रिया अजूनही जिवंत आहे. हे जेव्हा त्याला कळतं तेव्हा त्याला खूप त्रास होतो. तेव्हा इथे सायली अर्जुनसुद्धा आलेले असतात. नक्की प्रियावरती कुणी हल्ला केला असेल? सायली अर्जुनला माहिती असतं हे महिपतचंच काम आहे. त्यानेच राग काढला असेल तिच्यावरती आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता सायली म्हणत असते की गुन्हेगार असली तरीसुद्धा मला बहिणीसारखी होती, तर तिला काही व्हायला नाही पाहिजे. तिने खरं तर तिची शिक्षा भोगली पाहिजे होती, असं सायलीचं म्हणणं असतं. कारण तिने तिच्या मधुभाऊंना भयंकर त्रास दिलेला असतो, भयंकर. त्यामुळे तिने काही करून शिक्षा भोगलीच पाहिजे असं तिचं म्हणणं असतं. आणि प्रेक्षकांनो, इथे आता प्रियाचा काडी मात्र संबंध नसल्यामुळे कुणाबरोबरच ब्लड मॅच होत नाही आहे. ना प्रतिमाबरोबर होत, ना इथे रविराज काकांबरोबर होत. तेव्हा इथे अश्विनच्या मनामध्ये विचार येतो की ही जर तन्वी आहे आणि जर ही तन्वी आहे तर ती रविराज काका आणि प्रतिमा आत्याची मुलगी आहे. तर मग दोघांपैकी एकाबरोबर तरी ब्लड मॅच व्हायला हवं ना. बरं, ब्लड मॅच होत नाही आहे तर नाही, त्यांचं DNA सुद्धा मॅच होत नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विनच्या लक्षात एक गोष्ट आलेली असते. अश्विन लगेचच त्याच्यामध्ये एक आयडिया करतो. तो आता दोघांचे सॅम्पल DNA साठी देतो. तो म्हणतो की काय नक्की भानगड आहे ती बघायलाच हवी. तेव्हा इथे आता प्रतिमा आत्या आणि इथे प्रिया दोघींचे सॅम्पल त्यांनी टेस्टसाठी दिलेले असतात. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विनलासुद्धा आता काय खरं आणि काय खोटं ते बघायचं असतं. तेव्हा इथे आता कल्पना म्हणते माझं चेक कर, बघ माझं मॅच झालं तर. प्रताप काका सगळेजण येतात मदतीला, पण कुणाचंही ब्लड प्रियाबरोबर मॅच होत नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, अश्विनच्या मनामध्ये भयंकर प्रश्न निर्माण होतात की असं कसं होऊ शकतं? जर ही आमच्या खानदानातली आहे, जर ती प्रतिमा आत्याची मुलगी आहे, तर मग एकाचं सुद्धा तिच्याबरोबर ब्लड हे मॅच का होत नाही आहे? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन म्हणतो की काय गडबड आहे ना नक्की, हे मला पण शोधून काढायलाच हवं. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता सायलीसुद्धा आलेली असते. सायली म्हणते माझं ब्लड घ्या ना. तेव्हा अश्विन म्हणतो की नाही, तुझं आणि आत्याचं सेमच आहे, त्याच्यामुळे तुझंही मॅच होणार नाही आहे. तेव्हा इथे प्रतिमा म्हणते पण सायलीचं आणि माझं मॅच झालं, मग तन्वी तर माझी मुलगी आहे ना, तिच्याबरोबर कसं काय मॅच नाही झालं? तेव्हा इथे प्रेक्षकांनो, प्रियाची कंडिशन क्रिटिकल असते. अश्विनच्या मनामध्ये विचार असतातच की असं कसं होऊ शकतं? त्यानंतर प्रेक्षकांनो, एका ब्लड बँकेमध्ये आता प्रियाचं जे ब्लड आहे त्याची एक बॅग सापडते आणि ती आता अश्विनपर्यंत आलेली असते. तेव्हा अश्विन म्हणतो घाबरण्याचं कारण नाही आहे. आता एक पिशवी आपल्याला ब्लडची मिळाली आणि ती पुरेशी आहे. ती तन्वीला शुद्धीवरती येण्यासाठी पुरेशी आहे आणि ती आता रक्त आल्यानंतर ते प्रियाला लावलं वगैरे जातं आणि प्रियाची प्रकृती आता इथे जरा सुधारलेली असते, स्टेबल असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, रविराज काका म्हणतात की प्रतिमा बघतेस ना, अगं आपल्या मुलीला आपण रक्त द्यायला गेलो तर एकाबरोबरसुद्धा मॅच होत नाही आहे. याचा अर्थ काय होतो? ती खरंच आपली मुलगी आहे का की नाही? अश्विन म्हणतो की असं काय बोलतोयस तू काका? तेव्हा रविराज काका म्हणतात काय चुकीचं बोलतोय मी? अरे आमच्या दोघांपैकी एकाबरोबरसुद्धा तिचं रक्त मॅच नाही झाले. सायलीबरोबर प्रतिमाचं रक्त जर मॅच होऊ शकतं तर तन्वी तर आमची मुलगी आहे ना, मग का बरं मॅच झालं नसेल? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अश्विन म्हणतो की मी जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. प्रिया नक्की कोण आहे हे शोधून काढायलाच हवं. तिचं आणि आत्याचे दोघींचे सॅम्पल मी DNA साठी दिलेत, मुद्दामूनच दिलेत. मला पण आता बघायचं आहे की कशा पद्धतीने प्रिया खोटं बोलते की घरातले लोकं खोटं बोलत आहेत, हे आत्ताच मला कळेल. आणि प्रेक्षकांनो, प्रियाची प्रकृती जरा आता सुधारलेली असते आणि तेव्हा इथे अश्विनच्या हातामध्ये रिपोर्ट आलेले असतात. अश्विनने खूपच हुशारीने ही कामगिरी केलेली असते. इथे आता प्रियाचे DNA आणि रविराज काकांचे नाही, पण प्रतिमाचे DNA मॅच होत आहेत का ते बघण्यासाठी त्याने जो काही प्रयत्न केलेला असतो त्याच्यामध्ये अश्विनच्या समोर खूप मोठं सत्य आलेलं असतं. आणि ते म्हणजे असं की प्रिया ही रविराज काकांची मुलगी नाही आहे, प्रतिमा आत्याची मुलगी नाही आहे. कारण त्या दोघींचा DNA हा मॅच झालेला नसतो, त्यामुळेच त्या दोघींचं रक्तही मॅच झालेलं नाही आहे. आणि तेव्हा अश्विन डॉक्टर असल्यामुळे त्याच्या लक्षात ह्या गोष्टी पटकन येतात आणि त्यामुळेच त्याने आता हा निर्णय घेतलेला असतो की याचा अर्थ एकच होतो, प्रिया ही खरी तन्वी नाही आहे, हे सत्य त्याच्या समोर आलेलं असतं. आणि सायली वहिनी आणि इथे प्रिया दोघीजणी एकाच आश्रमामध्ये लहानाच्या मोठ्या झाल्यात.
मग सायली वहिनी आणि आत्याचं रक्त मॅच होऊ शकतं, तर मग तन्वीबरोबर का नाही झालं? याचा अर्थ एकच होतो, आत्तापर्यंत मी ज्या मुलीवरती विश्वास ठेवला, तिने माझा विश्वासघात केला आहे. ती खरी तन्वी नाहीच आहे. हे सत्य आता अश्विनच्या समोर आल्यानंतर अश्विनने आता जो वकील तिच्यासाठी बघितलेला असतो, त्या वकिलाला आता थांबवलेलं असतं आणि थोडे दिवस त्याने आता प्रियाचा खरेपणा आणि खोटारडेपणा दोन्हीही तपासून घेण्याचा प्रयत्न अश्विनने पुन्हा एकदा करण्याचं ठरवलेलं असतं.